सोलापुरामधील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी इतिहास जमा झाली आहे। ही चिमणी जमीनदोस्त झाल्यानं आता सोलापुरातल्या विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे। ही चिमणी पाडण्याचं काम गेल्या 2 दिवसांपासून सुरू होतं। अखेर केबलच्या साह्यानं तब्बल 50 जणांच्या पथकाच्या मदतीने ही चिमणी पाडण्यात आलेली आहे। चिमणी जी आहे तर ती पाडलेली आहे आणि हे पाडकाम कंप्लीट झालेलं आहे। याच्यामध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं की सदर कामकाज करत असताना पाडकामाचं याच्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अत्यंत टेक्निकली एक्सपर्ट अशी लोक आम्ही बोलवलेली होती आणि त्याच्यामध्ये प्रथमतः सदर चिमणीला जाणारे बॉयलरचे जे डक्ट्स आहेत तर ते सगळे डक्ट्स विलग केल्यानंतर बॉयलर आणि चिमणी ही सेपरेट केली गेली। आणि बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामधल्या वरुड गावात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते। गावाबाहेरच्या 1.5 किलोमीटरवर असलेल्या विहिरीतून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावं लागतंय। घरातील चिमुकल्या मुलीही या पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय। गेल्या 12 वर्षांपासून नळ योजनेच्या माध्यमातून पाणी मिळेल अशी आश्वासनं सातत्यानं दिली जात आहेत, मात्र अजूनही प्रत्यक्षात गावात पिण्याचं पाणी पोहोचलेलंच नाहीये आणि त्यामुळे आपली घरची आणि शेतातली कामं बाजूला ठेवून महिलांना दिवसभर हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते। महिलांना खूप अडचण येते साहेब। आमच्या गावात 10-12 वर्षाले पाणी नाही। पिण्याचं पाणी खारं असल्यामुळे जर असं गावातले पूर्ण जे सार्वजनिक विहिरी आहेत ते पूर्ण खाऱ्या पाण्यानं झालेल्या आहे। त्याच्यानं बाहेरून शेतातून 1-1.5 किलोमीटर यावं लागते। दररोज कामधंदे सोडून बायाला कामं नाही तर पाणी भरावं लागतं पहिले। त्याची अडचण चालू आहे। खूप प्रयत्न केले पण काही कोणी केअर घेतली नाही। मागणी काय जर लवकरात लवकर आमच्या गावात फक्त पिण्याचे पाणी नळ योजना यावं हेच मागणी आहे गावकऱ्यांची।